एकदम पटकन बनणारी आणि तरी चवीला अतिशय छान लागणारी अशी पनीरची भाजी आपण आज बनवणार आहोत। त्यासाठी एका छोटा चमचा तेलावर एका कांद्याच्या फोडी, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, 1 टोमॅटो, 1 चमचा जिरं आणि अगदी थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि 2 चमचे धने हे छान व्यवस्थित भाजून घ्यायचं। गॅस बंद करायचा। थोडंसं कोमट झालं की ह्याची पेस्ट बनवून घ्यायची। एखाद्या तासापूर्वी 10 ते 12 काजू भिजत घातले होते, त्याचीसुद्धा पेस्ट बनवून घ्यायची। आता ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजले त्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं। तेल तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं तोडून घालायची। थोडासा ठेचलेला लसूण घालायचा। साधारण 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घालायची। आता ही मिरची पावडर आणि हळद भाजत आले की मगाशी केलेलं मसाल्याचं वाटण घालायचं। मसाल्याचं वाटण घातल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचं। अशा पद्धतीने तेल सुटायला लागलं की चवीनुसार मीठ घालायचं आणि मगाशी पाण्यासोबत जी काजू आपण मिक्सरमधून काढले ते घालायचे ह्याच्यामध्ये। काजू भिजवून घातल्यामुळेच ह्या भाजीची चव खूप सुंदर येते। तर मध्यम गॅसवर 1 मिनिट शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण साधारण 1 वाटीभर कोमट पाणी घालूया आणि झाकण ठेवून मंद गॅसवर 1 ते 2 मिनिट शिजू द्यायचं। आता घातली आहे थोडीशी कोथिंबीर आणि आता घालूया ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडे। तुम्हाला आवडत असल्यास तेला तुपावर हे थोडेसे परतवून घेतले तरी चालतात, मी मात्र असेच घालणार आहे। एकदम पटकन बनते ही भाजी, 9 ते 10 मिनिटात बनते आणि तरी चवीला अतिशय सुंदर लागते आणि अगदी भातासोबत खा किंवा पोळीसोबत खूप सुंदर बनते आणि लागते सुद्धा। तर 2 मिनिटात शिजवायचं पनीर घातल्यानंतर, जास्त शिजवायचं नाही, नाहीतर मग पनीरचे तुकडे जास्त नरम पडतात। त्याच्यामुळे 2 मिनिटं शिजवली आपण ही भाजी तर आपली एकदम पटकन बनणारी आणि तरीही चवदार बनणारी अशी पनीरची भाजी तयार आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप सुंदर बनते। धन्यवाद।